फडणवीस सरकारनं 12 टोल नाके हे पूर्णपणे टोलमुक्त केलेले आहेत। 53 ठिकाणी लहान चारचाकी गाड्यांना टोलमुक्ती दिलेली आहे। या संदर्भात भाजपचे आमदार आशिष शेलार आणि माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्याशी संवाद साधलाय जय महाराष्ट्रचे कार्यकारी संपादक विलास आठवले यांनी। निवडणुकांमध्ये टोलचा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा होता। कदाचित टोलच्या मुद्द्यामुळे सरकार बदललं असेल आणि नवीन सरकार आलं असेल। नवीन सरकारने 12 टोल मुक्त केले आहेत आणि 53 टोलवर कमी जो छोटी वाहनं आहेत त्यांना टोल मुक्ती दिलेली आहे। अशी जी सगळी टोल मुक्ती तुम्हाला करता आली नाही। मला वाटतं जे 15 वर्षात काँग्रेस राष्ट्रवादीला जमलं नाही, जे जनतेला न्याय देण्यासाठी आवश्यक होतं, जे सामान्यांच्या हिताचं होतं, ते काम करण्याची धाडसी भूमिका या सरकारने घेतली आणि म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांचं मी अभिनंदन करतो। हे माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही दिलं तुम्ही। टोल मुक्त महाराष्ट्र असं तुमचं विधानसभा निवडणुकांमध्ये आश्वासन होतं। मला वाटतं टोल मुक्तीचं पहिलं दमदार पाऊल आहे, ज्यामध्ये 12 टोल मुक्त आणि बाकीच्या ठिकाणी सामान्यांच्या वाहनाला टोल मुक्ती, याला 80% टोलमुक्तीच्या पुढचंच म्हणावं लागेल अशी स्थिती आहे। छगन भुजबळ माझ्यासोबत आहे। गेल्या सरकारमध्ये ते मंत्री होते। भुजबळ साहेब यांनी जो निर्णय घेतलेला आहे कितपत योग्य आहे? आशिषचं अभिनंदन करायला पाहिजे, कारण त्यांनी मोठं धाडस दाखवलं की अभिनंदन करण्याचं। खरं म्हणजे जे आहे, मागच्या सरकारनं सुद्धा या टोल मुक्तीच्या बाबतीमध्ये जेव्हा चर्चा सुरू व्हायला लागली तेव्हा 44 टोल मुक्त आम्ही केले होते। त्याच्यासाठी 300-350 कोटी रुपये आम्ही देऊन ते बंद करून टाकले होते। आता याने एक 10-12 काहीतरी बंद करण्याच्या बाबतीमध्ये पाऊल उचललेलं आहे। प्रश्न आहे की पुढे बाकी जे याच्यावर त्यांना सांगतं की छोटे ज्या गाड्या आहेत त्यांना मी टोल मुक्त करणार। म्हणजे हा टोल जो आहे मोठ्या गाड्यांच्या डोक्यावर तो बसणार, म्हणजे टोल काय मुक्त काय होणार नाही, नंबर 1। आणि जिथे जास्तीत जास्त लढाई होती टोल मुक्तीची ती होती आहे मुंबईच्या वेशीवर असलेले जे काही टोल जे आहेत आणि मुंबई पुण्याचे टोल, या बाबतीमध्ये जास्तीत जास्त मोठी लढाई होती। त्याच्यावर तर त्यांना अजून विचार करायला वेळ हवा आहे। काय ते विचार करतायत कसं काय करायचं हा, आणि त्याच्यानंतर नॅशनल हायवे वगैरे त्याच्याबद्दल तर मुद्दा येत नाही। तो काय हाच प्रश्न घेऊन मी आशिष यांच्याकडे जातो। मुंबईच्या लगतचे जे टोल नाके आहेत ते तुम्हाला बंद करता आले नाही। मला वाटतं त्यावरही मुख्यमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट केली आहे। त्याच्यावरचा अहवाल, त्याच्यावर जमलेले अधिकारी या सर्वांची वाट पाहून त्याच्यावरही सकारात्मक भूमिका सरकार घेईल असं माझी आशा आहे आणि तसं स्टेटमेंटही मुख्यमंत्र्यांचं आहे। फरक एवढाच आहे, विचारी सरकार आणि अगोदरचं अविचारी सरकार यामधला फरक आहे। अगोदरचं सरकार अविचारी होतं असं म्हणायचं आहे? बिलकुल ठीक आहे। आताचं जे विचारी सरकार जे आहे, ज्या पद्धतीनं ह्या टोलमुक्तीच्या पाठीमागे जाऊन जे टोलमुक्त होत नाहीतच, परंतु याच्या पुढे एकसुद्धा 4 लेनचा रस्ता जो आहे, 4पदरी रस्ता ह्या राज्यात येणार नाही, कारण यांच्याकडे एवढा निधी नाही आणि टोल लावण्याच्या बाबतीमध्ये हे आता कधी निर्णय घेणारच नाही। त्याच्यामुळे राज्याची प्रगती ज्या 4 लेन 6 लेन याच्या माध्यमातून होते ती जी आहे आता इथे इथपर्यंत होणार, याच्या पुढे काय होणार नाही। आणि दुसरी अशी गोष्ट आहे की अविचारी सरकार म्हणतात, त्यावेळेला मला हे सांगायचं आहे की ह्या राज्यातले 36 जिल्ह्याची ठिकाणं आम्ही 4पदरी रस्त्यांनी जोडलेली आहेत आणि सगळीकडे जे आहे, म्हणजे फक्त मुंबई पुण्यापुरतं नाही आम्ही राहिलो, तर विदर्भामध्ये 4 लेन्स केले, मराठवाड्यामध्ये 4 लेन्स केले, उत्तर महाराष्ट्रामध्ये 4 लेन्सचं जाळं जे आहेत पसरवलेलं आहे। आता हे म्हणतात की ही जी एक राजकीय चळवळ होती खरं म्हणजे टोलमुक्तीची, असं माझं म्हणणं आहे। पण ठीक आहे, त्यांनी भुजबळ साहेब टोलमुळे सर्वसामान्य जी लोक आहेत ते त्रासलेले होते। सरकार हे लोकांच्या हितासाठी असतं, तो निर्णय तुम्हालाही घेता आला असता। तुम्ही असं म्हणता की आम्ही काही टोल नाके बंद केले, पण ज्यांनी विधानसभेमध्ये अशी घोषणा केली 12 टोल नाके 53वर जी छोटी वाहन आहेत त्यांच्यावर, हा निर्णय तुम्हालाही करता आला असता। नाही, प्रश्न असा आहे की आपण जे म्हणतात की जी गाड्यावाले ज्यांच्याकडे या गाड्या आहेत, कार आहेत, ही सामान्य जनता आहे, त्याचं मी स्वागत करतो। आपण जे म्हटलात त्याबद्दल यांना आपण सामान्य जनतामध्ये उत्तम आहे। या सामान्य जनता जे जिथे 5 तास लागत होते तिथे 2 तासात जातात, ह्या फायदे त्यांना झालेलेच आहे। त्यांचं डिझेल पेट्रोल वाचतं आहे, वेळ वाचतं आहे, गाडीचं वेअर अँड टेअर वाचतं, ठीक, माझ्या त्याच्याबद्दल म्हणणं नाही। प्रश्न असा आहे की त्यासाठी राजकीय विषय म्हणून हे राज्यावर आले। आज त्यांनी जे आहेत संपूर्ण टोल माफी काही ते करू शकलेले नाही। आज फक्त ते 12 टोल माफ करतात, बाकीचं टोल जे लहान गाड्यावर टोल जे आहे ते बंद करण्याची भूमिका जी आहे पुढच्या 2-3 महिन्यात ते घेत आहेत आणि अर्थातच जो आहे तो टोल जो आहे ट्रान्सफर होईल। आणि दुसरं म्हणजे असं
की मुंबईचे जे टोल जे आहेत याच्याबद्दल ते म्हणतात की आम्ही अधिकाऱ्यांना बोलवलं वगैरे. आता 6-8 महिने झाले ज्या मुंबई शहरानं तुम्हाला जे सगळे आमदार खासदार निवडून दिले त्याच्याबद्दल खरं म्हणजे अगोदर विचार व्हायला पाहिजे. आशिषजी मला हे सांगा की यांच्या सरकारने सुद्धा काही टोल नाके बंद केले होते, म्हणजे 62 टोल नाके बंद झाले की मागच्या सरकारमध्ये. आज तुम्ही 12च बंद केलेले आहे. यांना तुम्ही अविचारी म्हणताना तुम्ही फक्त 12 टार्गेट केलं. सगळ्या टोल नाक्यासंदर्भात एवढा मोठा रोष आहे तो तुम्हाला रोखता आला नाही. माझं असं मत आहे की जनतेला मोठ्या प्रमाणात रिलीफ देण्याचं काम माननीय मुख्यमंत्र्यांनी केलं आहे. 12 टोल नाके बंद करू. एक दुसरा मुद्दा, 15 वर्षात 5-25 केले आणि 100 दिवसामध्ये 12 केले आणि 53 ठिकाणी छोट्या वाहनांना सुविधा दिल्या, ह्याला म्हणतात प्रगतिशील विचारी सरकार. 2. तिसरा मुद्दा, विपर्यासाचं राजकारण करणं हे विरोधकांचं काम आहे. 4 लेनचे रस्ते होणारच नाही, ह्याला म्हणतात विपर्यासाचं राजकारण. ज्याची माहिरकी कदाचित विरोधी पक्षाकडे असेल ते त्यांना लखलाभ लाभो. राज्याने असा कुठलाही निर्णय घेतला नाही की 4 लेनचे रस्ते होणार नाहीत. किंबहुना बजेटच्या आउटलेमध्ये सगळ्यात जास्त रोडवर आम्ही काम करू ह्या पद्धतीचं विश्लेषण आणि निवेदन माननीय अर्थमंत्र्यांनी केलं आहे. त्यामुळे आता काहीच हाताशी राहिलं नाही तर जनतेला गुमराह करायला 4 लेनचे बनणार नाही असं कल्पोकल्पित विपर्यासाचं राजकारण विरोधकांनी करू नये असा आमचा त्यांना सल्ला आहे. भुजबळ साहेब यांना वेळ दिला पाहिजे. कालच्या बजेटमध्येच मागच्या वर्षीपेक्षाही रस्त्यावरचे जे आहे तरतूद ही कमी दाखवलेली आहे. हे आशिष शेलारसारख्या अभ्यासू आमदारांना खरं म्हणजे लक्षात यायला पाहिजे की मागच्या वर्षापेक्षा कमी तरतूद जर बजेटमध्ये दाखवली, जी तरतूद आपण ह्या बिन टोलच्या रस्त्यावर आपण खर्च करत होतो, आता ह्या कमी तरतुदीमध्ये जे काम करायचं आहे. आता हे मोठे रस्ते 4 पदरी रस्ते कुठे आपण ते करणार आहोत. पण ठीक आहे, त्यांना अजून वेळ द्यायची आवश्यकता आहे. आणखीन काही वेळानंतर त्यांना लक्षात येईल की ते विरोधी पक्षात असताना जे काही आंदोलन करत होते त्या आंदोलनाची दिशा चुकीची होती हे त्यांच्या लक्षात येईल. मग शेवटचा प्रश्न, कोल्हापूर संदर्भात जी काय जाळपोळ झाली, जो काय रोष आहे तो तुम्हाला कमी करता आला नाही, कोल्हापूर संदर्भात निर्णय नाही घेतला तुम्ही. मला असं वाटतं की तुमची सगळी स्टोरी निगेटिव्ह अँगलवर आठवले साहेब चालली आहे. जे 100 दिवसात 12 टोल बंद केले, 53 ठिकाणी मोठ्या वाहनांना सोडून लहान वाहनं सोडली, जुलैपर्यंत कोल्हापूर पण बंद होईल, मुंबईच्या एंट्री पॉईंटवर पण मे एंडपर्यंत निर्णय होईल, एवढ्या मोठ्या घोषणांना आपण निगेटिव्ह बघता ह्याचंच आश्चर्य आहे. आशिष शेलार आणि छगन भुजबळ यांची जुगलबंदी आपण पाहिलेली आहे. गेल्या सरकारमध्ये ते सत्तेत होते, आज हे सत्तेत आहेत. याचा अर्थ असा आहे की विरोधकांची भूमिका बदललेली आहे, सरकारी पक्षाची भूमिका बदललेली आहे. कारण टोल मुक्तीचं एक आश्वासन महाराष्ट्राला दिलं होतं. 12 टोल नाके बंद झालेत, 53वर थोडासा दिलासा मिळाला आहे. पण या सरकारला अजून वेळ पाहिजे. विलास आठवले, जय महाराष्ट्र.